प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. प्रियजनांनो, जसं की तुम्हाला माहित आहे की आपण पवित्र शास्त्रावरती मालिका सुरू केलेली आहे. उत्पत्ती 12व्या अध्यायापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. प्रत्येक अध्यायावरती कमीत कमी 2 संदेश मी युट्यूबवरती अपलोड केलेले आहेत. कृपा करून ते पहा, जेणेकरून आपल्या सर्वांच्या अभ्यासामध्ये, शास्त्र अभ्यासामध्ये फरक पडल्याशिवाय राहणार नाही अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. प्रियजनांनो, उद्या मी जो मेसेज टाकणार आहे तो 12व्या अध्यायातील 4 आणि 5 वचनावरती, जिथं अब्राम 75 वर्षाचा असताना त्याचा कनान देशाकडे प्रवास सुरू होतो आणि या प्रवासामध्ये त्याच्याबरोबर त्याची पत्नी साराय, अजून त्यांचं नाव अब्राम आणि सारायच होतं, आणि त्याचा पुतण्या लोट, त्यांनी जे माणसे संगती घेतली होती ती सगळी माणसं आणि त्याचे बऱ्याचशा गोष्टी घेऊन हा वयस्कर मनुष्य आपलं सर्व काही सोडून परमेश्वराच्या विश्वासावर, देवाच्या वचनाच्या विश्वासावर, दूरच्या प्रवासाला, जो त्याला माहित नाही देश, जो त्याला कुठं आहे ते माहित नाही, त्याला माहित नाही की तिथं कसं राहायचं आहे, आणि त्याचा हा प्रवास सुरुवात होतो केवळ देवाच्या वचनावर विश्वास ठेवून, देवावर विश्वास ठेवून. प्रियजनांनो, सुंदरसा संदेश उद्या मी अपलोड करणार आहे, तो पाहायला विसरू नका. अब्रामाचा प्रवास किती कठीण होता आणि किती विश्वासपूर्वक होता ते पाहायला विसरू नका. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. कृपया माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण बायबलच्या अभ्यासाकरता, परिपूर्ण अभ्यासाकरता मी म्हणेन, आपण माझे व्हिडिओ रोज पाहत चला. धन्यवाद.